नमस्कार, मी अरविंद पाटील. आपण पाहतोय द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट. लास्ट सेक्शन मध्ये आपण चॅप्टर 1 आणि 2 पाहिला. आज आपण चॅप्टर 3 पाहतोय, जो मेंटेनन्सशी डील करतो. मेंटेनन्सची प्रोव्हिजन हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये आहे, सेक्शन 24 आणि 25. BNS मध्ये आहे सेक्शन 144. आणि आता जो आपण कायदा पाहतोय द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट, याच्यामध्ये सेक्शन 18 मध्ये आहे. सेक्शन 18 पाहत असताना मेंटेनन्स ऑफ वाईफ, याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक मेंटेनन्स आणि दुसरी वाईफ. मेंटेनन्सची प्रोव्हिजन याच कायद्यामध्ये सेक्शन 5 मध्ये आहे, जो फूड, क्लॉथ, रेसिडेन्स, एज्युकेशन, मेडिकल अटेंडन्स, मेडिकल ट्रीटमेंट या सर्व गोष्टींना लागणारा जो एक्सपेन्स आहे, खर्च आहे, पैसे आहेत, ते पत्नीला पतीनं देणं या कायद्यानुसार बंधनकारक आहे. मेंटेनन्सची प्रोव्हिजन सांगताना आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे याच्यामध्ये, जर अनमॅरिड डॉटर असेल तर तिच्या लग्नाचा रिजनेबल एक्सपेन्स पण मेंटेनन्स मध्ये द्यायचा आहे. हे झालं मेंटेनन्स बद्दल. आता वाईफ जी लिगली वेडिंग करून आलेली आहे, कायदेशीर लग्न करून आलेली आहे, ती वाईफ हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये व्हॅलिड कंडिशन्स ऑफ मॅरेज सांगितलेले आहेत. त्यामध्ये अशा कंडिशन्स आहेत सेक्शन 5 मध्ये हिंदू मॅरेज ऍक्टच्या, जर ते मॅरेज बिटवीन 2 हिंदूज मध्ये जर असेल तर ते व्हॅलिड हिंदू मॅरेज असेल. पती आणि पत्नींचं दोघांचंही रिलिजन हिंदू असायला हवं. त्यासोबतच नो स्पाउस लिव्हिंग, लग्न करतेवेळी त्या मेलला दुसरी पत्नी जिवंत जर असेल, त्यांचं जर ज्युडिशियल सेपरेशन, डायव्होर्स वगैरे झालेलं नसेल, तर ते त्याही कंडिशनमध्ये लग्न केलं तर ते व्हॅलिड मॅरेज होणार नाही. पुढची कंडिशन काय आहे व्हॅलिड मॅरेज होण्यासाठी? कॅपेबल व्हॅलिड कन्सेंट. दोन्ही जे स्पाऊस आहेत, पती आणि पत्नी, ती लग्नाला कन्सेंट देण्यासाठी कॅपेबल असावेत, साऊंड माइंड असावेत, वेडे नसावेत, नॉट सफरिंग मेंटल डिसऑर्डर जर त्यांना असेल तर ते कन्सेंट द्यायला कॅपेबल नसणार, आणि त्या कंडिशनमध्ये लग्न केलं तर ते व्हॅलिड मॅरेज होणार नाही. त्यासोबतच ते नॉट सपेंडा इच अदर, सपिंडा रिलेशन हिंदू कायद्यामध्ये लग्न करण्यासाठी प्रोहायबिट केलेले आहेत. जर ते अनफिट असतील मॅरेज करण्यासाठी किंवा प्रोसिक्युशन ऑफ चिल्ड्रनसाठी, त्याही कंडिशनमध्ये जर लग्न केलं तर तेही व्हॅलिड मॅरेज होणार नाही. त्यासोबत हजबंड नॉट प्रोहायबिटेड रिलेशनशिप, कायद्यानं अवैध ठरवलेल्या रिलेशनशिपमध्ये लग्न करता येणार नाही. जर त्या कंडिशनमध्ये लग्न केलं तर ते मॅरेज व्हॅलिड ठरणार नाही. आणि किंवा जर इन केस कस्टमनं, त्यांच्या रूढी परंपरेने जर परवानगी दिली असेल त्या रिलेशनमध्ये पर्टिक्युलर लग्न करण्यासाठी, तर कायदा त्याला ऑब्लिगेशन घेणार नाही. या सर्व कंडिशन फुलफिल करत असेल तर ते लिगल मॅरेज होईल, व्हॅलिड मॅरेज होईल, आणि अशा मॅरेजची वाईफ ही लिगल वाईफ ठरेल आणि ती फक्त मेंटेनन्स क्लेम करू शकेल या सेक्शन अंतर्गत. आता मेंटेनन्सचं ॲग्रीमेंट किंवा कॉन्ट्रॅक्ट झालेलं नसतं. लग्न करतेवेळी मेंटेनन्स द्यावा लागेल पुढं, लाईफ टाईम, ड्युरिंग स्टेटस ऑफ मॅरेज किंवा आफ्टर डायव्होर्स, असं काही कुठं लिखित कॉन्ट्रॅक्ट नसतं,
ऍग्रीमेंट नसतं तरी परंतु मेंटेनन्स क्लेम केला जातो, मेंटेनन्स दिला जातो, काही वेळेला क्लेम न करताही दिला गेला जातो. कारण रूढीनुसार, आपल्या कस्टमनुसार, कर्माचा सिद्धांत, त्याचं ते कर्तव्य असतं. तो एक पतिधर्म निभावण्यासाठी या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात. त्याच्यामुळे तो मेंटेनन्स दिला जातो. नंतर सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एक असते. त्याच्यामध्ये मेंटेनन्सच्या प्रोव्हिजन सेक्शन 24 आणि 25 हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये, BNS मध्ये सेक्शन 144 मध्ये वाईफ, चिल्ड्रेन आणि एज्ड निग्लेक्टेड पेरेंट्स मेंटेनन्स क्लेम करू शकतात. आणि आताचा जो आपण पाहतोय तो हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील सेक्शन 18 मध्ये वाईफ साठी प्रोव्हिजन आहेत. आता ही जी वाईफला मेंटेनन्स द्यायची प्रोव्हिजन आहे ती लाईफ टाईम आहे. लाईफ टाईम मध्ये जर त्यांचं स्टेटस लग्नाचं कंटिन्यू असेल, म्हणजे डायव्होर्स झालेला नसेल आणि तरी पण ते सेपरेट राहत असतील, त्याही वेळेला मेंटेनन्स देणं मॅन्डेटरी आहे, मस्ट आहे. जर ते सेपरेट राहत असतील विदाउट कॉज ऑफ एनी रिझन, काही कारणाशिवाय किंवा विदाउट डायव्हर्स जर राहत असतील तरी त्यांना मेंटेनन्स द्यायला लागेल. जर त्या वाईफची कन्सेंट नसताना, तिच्या इच्छेच्या विरुद्ध किंवा जाणीवपूर्वक जर तिला दुर्लक्षित केलेलं असेल आणि ती जर त्याच रूपमध्ये किंवा अनादर रूपमध्ये वेगळ्या नेवाऱ्यामध्ये वेगळ्या घरी राहत असेल तरीही तिला सेपरेट राहत असताना मेंटेनन्स देणं या सेक्शननुसार मस्ट आहे. आणखीन काय, क्रुएलिटीचा एक ग्राउंड आहे. जर तिनं फिजिकल मेंटल क्रुएलिटी केली आणि त्या कारणामुळे जर ती सेपरेट राहत असेल तरीही तिला मेंटेनन्स क्लेम करता येईल. जर त्या पतीची अदर वाईफ जिवंत असेल, हिंदू पत्नी त्याची दुसरी जिवंत असेल आणि त्या कारणामुळे ही जर वेगळं राहत असेल तरी त्या वेळेला तिला मेंटेनन्स देणं नेसेसरी आहे. किंवा पती जर कीप कॉन्क्युबाईन अदर लेडी सोबत त्याचे फिजिकल रिलेशन असतील, त्याच घरामध्ये ठेवली असेल किंवा अदर ठिकाणी असेल तर त्या ग्राउंड खाली तर जर सेपरेट राहत असेल तरी पण ती मेंटेनन्ससाठी क्लेम करू शकते. एनी अदर कॉज ऑफ लिव्हिंग सेपरेटली, या व्यतिरिक्त आणखीन काही कारणानिमित्त जरी ती वेगळी राहत असेल तरीही तिला मेंटेनन्स द्यावं लागेल. आणि इन केस पुढील 2 कंडिशन्स मध्ये ती मेंटेनन्स क्लेम करू शकणार नाही. कोणत्या आहेत 2 कंडिशन? इफ शी इज अनचेस्ट, जर ती चारित्र्यहीन असेल, अदर मेल सोबत तिचे रिलेशनशिप्स असतील आणि ते जर कायद्यानं प्रूव्ह झालं, कोर्टामध्ये प्रूव्ह झालं, त्यावेळेस ती मेंटेनन्ससाठी क्लेम करू शकणार नाही. त्यासोबतच जर तिनं कन्व्हर्जन केलं, हिंदू धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, त्याही वेळेला ती मेंटेनन्स क्लेम करू शकणार नाही. आज आपण मेंटेनन्सची प्रोव्हिजन वेगवेगळ्या कायद्यामध्ये आणि द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्टमध्ये पाहिली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 19 पाहतोय. थँक्यू.